नमस्कार, मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय साध्या आणि सोप्या पद्धतीने नानकटाई। एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बनवतोय आपण आणि बेकरी स्टाईल अशी आपण नानकटाई बनवतोय। तेही तव्यावर। आपण ओव्हनचा वापर करत नाही, घरच्या घरी तव्यावरच बनवतोय। कोणालाही जमेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण नानकटाई बनवू। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। ही नानकटाई एकदम अशी खुसखुशीत अशी होते। इथं आपण घेतला 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर। जेवढा मैदा घेईन आपण तेवढीच पिठी साखर घ्यायची, म्हणजे नानकटाई आपली छान होते। 1 वाटी बारीक रवा घेतलाय, अर्धी वाटी बेसन, थोडेसे मी बदामाचे काप घेतले, तूप घेतले अर्धी वाटी। तुम्ही इथं डालडा पण वापरू शकताय, पण शक्यतो तूपच वापरा। तुपाने नानकटाईला टेस्ट छान येते। आणि गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकले की त्या पदार्थाची आणखीन चव वाढते। त्यासाठी मी घेतले इथं मीठ। ही घेतली वेलची पावडर। आणि तुम्ही बेकिंग सोडा असेल तर ते वापरू शकताय, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इनो वापरते। हे बघा, हे आपण अर्धी वाटी तूप घेतले। ते तूप आता आपण परातीत घेऊ। तूप शक्यतो घट्टसर असे घ्या, पातळ तूप घेऊ नका। आणि ही अशी नानकटाई कोणी बनवेल अशी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने सांगते। कोणालाही जमेल असं, अजिबात फसणार नाही। हे बघा, हे तूप असं एकसारखं आपण फेटून घ्यायचं। तुम्ही जर पातेल्यामध्ये फेटलं तरी चालेल, पण ज्यावेळेस मोठं भांड असं परातीत घेऊन आपण फेटू ना, त्यावेळेस एकदम छान असं तूप आपल्याला फेटता येतं। त्यामुळे मी परातीत फेटते। ह्या तुपाचा कलर एकदम चेंज झाला पाहिजे, असं छान फेटून घ्यायचं आपण। ही नानकटाई खायला पण एकदम खुसखुशीत अशी होती, भरपूर दिवस टिकती पण ही नानकटाई। आणि घरच्याच साहित्यामध्ये होती। हे नानकटाईला जास्त वेळ लागत नाही। मुलांच्या डब्यासाठी पण आपण देऊ शकतोय असं, किंवा आपल्याला छोट्या भुकेसाठी आपण खायला म्हटलं तरी पटकन होणारी रेसिपी। हे बघा, आपल्या तुपाचा कलर चेंज झालाय। आपण 1 वाटी पिठी साखर घेतली। तुम्ही जेवढं मैदा घेताय तेवढंच पिठी साखर घ्यायची। ही 1 वाटी मी पिठी साखर घेतली। ती पिठी साखर आपण यात घालून घेऊ। हे बघा, ही पिठी साखर पण आपण छान अशी फेटून घ्यायची। एकदम असं क्रीमी असं होस तर आपण फेटायचं। ते जेवढं तुम्ही छान फेटाल तेवढी नानकटाई आतून खुसखुशीत अशी होती, खायला पण छान लागते। एकसारखं असं फेटत राहायचं। हे बघा, आपलं पिठी साखर आणि तुपाचं मिश्रण एकदम क्रीमी असं झालंय। हे असं एकदम क्रीमी होस तर आपण फेटून घ्यायचं। जेवढं आपण छान फेटू तेवढं नानकटाई छान अशी आतून एकदम खुसखुशीत अशी होती। हे बघा, असं एक 5 ते 7 मिनिट आपण हे फेटून घ्यायचं। तुम्ही अशा पद्धतीने जर नानकटाई केली तर नक्कीच तुमची पण नानकटाई फसणार नाही, एकदम छान अशी होईल। 100% खुसखुशीत अशी नानकटाई बनते। आपण इथं 1 वाटी मैदा घेतलाय, तो मैदा मिक्स करू। हा मैदा चाळून घ्यायचा। जेवढं तुम्ही मैदा हे चाळून घेईल तेवढं म्हणजे नानकटाई एकदम खुसखुशीत होती। हा मी 1/2 वाटी बारीक रवा घेतलाय। बारीक रवा पण मी चाळून घेतलाय। बेसन घेतलंय, बेसन पण मी चाळून घेतलंय। हे बेसन, मैदा, रवा छान चाळून घ्यायचा चाळणीने, म्हणजे त्याच्यात जास्त गुठळे होत नाही।
आणि नानकटाई पण एकदम छान अशी होते. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. गोडाच्या पदार्थात कसं मीठ टाकले की आणखी छान टेस्ट येते. आणि जर तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडी साखर वाढवू शकताय. पण हे सांगितलेलं प्रमाण एकदम बरोबर आहे. हे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली. इथं आपण एक इनो पाकिट घेतलेलं, ते इनो पाकिट आपण फोडून घेतलंय. हे सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं. पाणी, दूध किंवा काही टाकायचं नाही या मिश्रणात. हे जेवढं आपण प्रमाण घेतलंय त्यातच आपलं हे पीठ भिजून तयार होते. छान असं ह्याचा गोळा बनवून घेऊ आपण. हे बघा आपलं हे पीठ भिजवून झालंय. आपण एकसारखी नानकटाई येण्यासाठी हे छोट्या चमच्याचा आपण वापर करू, म्हणजे नानकटाई आपली एकदम छान अशी एकसारखी येते. इथे मी बदामाचे काप घेतले. ते बदामाचे काप आपण थोडंसं तूप लावून घेते मी चमच्याला अगोदर, म्हणजे पटकन आपली नानकटाई निघेल. त्यात आपण थोडंसं बदामाचे काप घेऊ. त्याच्यावरती आपण हे पीठ ठेवू. हे वरतून असं एकसारखं आपण दाबून घ्यायचं, म्हणजे आपल्या नानकटाईला एकसारखं शेप येतोय. छान वरतून दाबून घ्यायचे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये सांगा. जर आवडत असतील तर मला लाईक करा. हे बघा आपले ही नानकटाई आपण दाबून घेतली. आता हे अशी आपण काढून घेऊ. हे बघा असं छान एकसारखं शेप येतो. अशा पद्धतीने आपण सगळ्या नानकटाई बनवून घेऊ. मी इथं तूप लावून घेतलंय ताटाला. मी काय बटर पेपर किंवा काय ठेवला नाही, कारण सगळ्याकडेच बटर पेपर अवेलेबल असेल असं नाही. त्यामुळे मी घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये हे दाखवते. हे बघा त्याच्यावरती आपण हे ठेवून देऊ. हे बघा अशा पद्धतीने आपण दुसरी पण नानकटाई अशी भरून घेतली छान. हे बघा हे असं छान दाबून घेतली मी. हे असं अलगद असं या चारी बोटाने आपण काढून घ्यायचे. हे बघा. जर तुम्हाला असं जर चमचा नसेल तुम्हाला तर आप्पे पात्रामध्ये पण तुम्ही करू शकताय. सेम असंच खाली बदामाचे काप ठेवायचे आणि त्याच्यावरती सेम असं भरून घ्यायचं. तसं आप्पे पात्रामध्ये पण तुम्ही करू शकताय. हे बघा आपल्या नानकटाई आपण एकसारख्या अशा बनवून घेतल्या. हे आता आपण तव्यावरतीच करणार आहे. आपण आता हे तव्यावर ठेवू आणि ह्या नानकटाईमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, कारण थोड्या वेळाने त्या थोडंसं फुगते. हे बघा आपण हे मी 10 मिनिट असं गॅसवरती गरम व्हायला ठेवलं. खाली तवा ठेवलाय. हे आपण उचलून बघू. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर स्टँड वरती ठेवू शकता. हे मी मोठं मीठ ठेवलंय तव्यात. त्याच्यावरती आपण हे नानकटाईचं ताट ठेवून देऊ. त्याची वाफ बाहेर नाही जाऊ द्यायची. असं पॅक जे बसतं ते भांड तुम्ही पण ठेवून द्या. हे बघा गॅस बारीक केलाय मी. हे आपण आता एक 20 मिनिट आपण असंच झाकून ठेवणार आहे. हे बघा आपले 20 मिनिट झालेत. आपण हे आता गॅस बंद करू आणि हे उचलून बघू आपण नानकटाई आपली झाली का.
हे बघा आपली नानकटाई छान अशी फुलली आहे. आपण हे काढून घेऊ. हे बघा आपल्या नानकटाई तयार आहे. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये हे बघा अशा छान तयार झालेत. हे बघा आपले सगळ्या नानकटाई आपण करून घेतलेत. हे आता आपण काढून घेऊ. हे बघा आपल्या सगळ्या नानकटाई आपण काढून घेतलेत. एकदम खुसखुशीत अशा नानकटाई झालेत आपल्या. तुम्ही पण अशा नक्की ट्राय करा. एकदम खुसखुशीत अशा छान होतात. हे बघा एकदम छान अशा होते. अशा नक्की तुम्ही पण ट्राय करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.